आनंद आहे कारण आदरणीय दादांनी लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी जी केली ती त्यांच्यापर्यंत पोहोचून दाखवलेली आहे. आणि मला माझ्या बहिणींना एवढंच सांगायचं आहे, बहिणी आहेत का नंद आहेत त्यांनीच ठरवायला पाहिजे. काही म्हटलं तरी शेवटी त्याची नरम ठरवलं होतं, मला एवढं मात्र नक्की आहे. कारण सगळे म्हणतात दादाच पाहिजे. मुलींनी होती तर काय झालं, काय फरक पडत होता का? शेवटी तुम्हाला दादाच पाहिजे की नाही, मुलींनी नाही झालं. हरकत नाही, पण मला एवढंच म्हणायचंय की लोकसभेच्या निमित्तानं मी लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये जाऊन आले. बारामती आपलीच आहे म्हणून थोडंसं दुर्लक्ष केलं एवढंच. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. पण आपल्या लोकांनी काय केलं ते तुम्हालाच माहिती आहे, तुम्ही काय केलं. ह्या विषयाकडे जायचं नाही, पण मी प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये गेले, प्रत्येक गावात तिथे गेले, मोरवेलला अशा ठिकाणी दुर्गम शिवरायांचा डोंगरदऱ्यांचा प्रदेश, मुळशीला सगळीकडे तिकडे छोटी छोटी गाव आहेत. पावसाळ्यामध्ये तर अनेक गावांमध्ये रस्ते म्हणजे साधारण इतका भयंकर पाऊस असतो. काही गावामध्ये भयंकर पाऊस असतो 6 महिने किंवा 4 महिने, आणि नंतर पूर्ण दुष्काळ असतो. अशा रीतीची गावं आहेत. काही काही गावामध्ये जो काही विकास झालेला आहे तो दादांच्याच मार्फत झालेला आहे. तो जी ग्राम पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या मार्फत तिथल्या गावांमध्ये गेल्यानंतर ते अगदी कौतुकानं मला सांगायचे की बहिणी ही दादांमुळे झालेली आहे. निधी किती दिला आहे, 5 लाख 7 लाख. आणि आपल्याकडे कुठल्याही गावात जावा, निधी किती आहे, 25 कोटी 30 कोटी. किती हजार किती लोकसंख्या आहे ग्रामसेवक आपल्या आताची इथे 3000. आणि तिकडे किती निधी किती आहे आता, साधारणतः 8 का काय सगळ्याकडून तर माहित आहे. हा 19 कोटी पाण्याची योजना आहे, 17 कोटीची पाण्याची योजना आहे, 19 कोटी 64 लाख हा नुसता बाकीच्या कामात विकास कामासाठी निधी. एकंदर गेल्या 30 वर्षामध्ये दादांबरोबर मी राजकारण बघत आलेली आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये मग ते कुणी उभं राहू, मी तुमच्यापर्यंत आलेली आहे की नाही. आता काही सुद्धा नवीन असतील किंवा त्याला माहित नसेल हा विषय वेगळा, पण मी प्रत्येक वेळेला प्रत्येक गावात आलेले आहे. आपल्या प्रत्येक गावाला आणि तालुक्याचा विकास मी डोळ्याने बघितलेला आहे. तुमच्यासारखा सगळेजणच विसरले का लगेच. आज जे काही केलेलं आहे, मला वाटतं प्रत्येक गावामध्ये मूलभूत गरजांशिवाय कुठलीही अशी गोष्ट नाही की ती करायची राहिली. आता ठीक आहे, वैयक्तिक कुणाचं दुकान केलंय, कुणाचं रस्त्याच्या पाण्यात नाही, सगळ्या गोष्टी ठीक आहे. जसं जसा विकास होत राहतो तसं अडचण येत राहतात, तेवढं मात्र नाही. पण प्रत्येक गावामध्ये अनेक वर्ष झालं मी सुद्धा अगदी रस्ते, गटार, शाळांच्या खोल्या, स्मशानभूमी, सभामंडप, मंदिराचा कळस, मग कुठली योजना असू द्या, यशोदा नाव असू द्या, दादांनी स्वतःचा निधी प्रत्येक गावात दिला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक गावकऱ्यांना माहिती आहे का तालुक्यातल्या वैयक्तिक सांगते म्हणून मी प्रत्येक गावकऱ्यांना ही तरी गोष्ट माहिती आहे. आता बऱ्याच माझ्या महिला भगिनी राजकारणात आलेल्या आहेत, नसल्या तरी आज टीव्हीमुळे सगळ्यांना राजकारण कळतं. शेवटी नक्कीच काही गोष्टी असतात, पण प्रत्येक गोष्टीमागे कारण असतं. मी तुला जात नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की आज माझ्या महिला भगिनी खूप खुश आहेत. माझ्या एका महिला सांगितलं की तिला 3000 रुपये मिळाल्यानंतर केवढा आनंद झाला होता. अशा अनेक माझ्या भगिनी आहेत.
मुळातच महिला काटकसरीने संसार चालवण्याची त्याच्यामध्ये सफळ असतो. आणि जो काही त्यांना बरेच जणांनी टीका करायचा सोडलं नाही की या 3,000 रुपये किंवा 1-1,500 रुपये काय होणार आहे. पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांना माहिती आहे की त्या 1,500 रुपयाने काय होणार आहे. आणि आज म्हणून माझ्या सगळ्या महिला भगिनी खुश आहेत कारण त्यांना माहिती आहे की त्यावेळेची ती अडचण आहे ती भागू शकतात. बरोबर नाही सांगितलं की कुणाच्या प्रचंडाचे हप्ते असतील, कुणाच्या मुलांचं काय दवाखाना असेल, कुणाची फी भरायची असेल, माझ्या शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींची दप्तर घ्यायचं असेल, त्यांना काय अजून काय ज्या काही गरजा असतील त्या गरजा असतील. पण त्या 3,000 रुपयाचा जो आधार त्यांना मिळालेला आहे तो नक्कीच त्यांना खरोखरच मोलाचा आहे असं मला वाटतं. आणि इथून पुढे तो तसाच हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.